त्यामुळे आम्ही रात्री सोबतच झोपलो. एका ब्लँकेटमध्ये जसे जसे आम्ही जवळ येत होतो तसे आमच्या शरीरातली आग वाढत होती. माझी तर ओलीच झाली होती. कशा प्रकारे आम्ही स्वतःला सावरत होतो आमचं आम्हालाच माहिती होतं. रात्री माझी झोप उघडली आणि मी अनुभवलं की मोहन हळूहळू त्यांना आबत आहे. जेव्हा मी डोळे उघडले आणि बघितले तर त्याचा मोठा आणि कडक झाला होता. मी एक विधवा स्त्री आहे आणि माझा मुलगा मला पूर्णतः संतुष्ट करतो. आज मी तुम्हाला माझी खरी कहाणी सांगत आहे. तुम्हाला माहीतच आहे एका महिलेच्या जीवनात कसा बदल होतो जेव्हा ती युवा अवस्थेत विधवा होऊन जाते. तिला एकटेपणाला सामोरे जावे लागते. माझा परिवार असं नव्हता की माझं दुसरं लग्न लावून देईल. मित्रांनो, मी 37 वर्षाची आहे. मी खूप कमी वयात विधवा झाली होती आणि माझं लग्न खूप कमी वयात झालं होतं आणि मला मुलगा पण लवकर झाला. आज माझा मुलगा 19 वर्षाचा आहे पण मी अजून पण जवान दिसते. माझं शरीर असं आहे की कोणी पण मला बघून हैराण होऊन जाईल आणि माझ्या प्रेमात पडून जाईल. इथे मी माझ्या मुलासोबत आणि सासू सासऱ्यांसोबत राहते. माझा नवरा 7 वर्षांआधी वारला. आम्ही श्रीमंत आहोत. मी माझ्या मुलाला सर्वात चांगली शिक्षा घेण्यासाठी चेन्नईला पाठवले. माझी सासू म्हणाली चेन्नईला काही दिवस थांब म्हणजे त्याच्या शिक्षणात काही प्रॉब्लेम नाही येणार. त्यामुळे मी चेन्नईला गेली. तो स्टेशनवर मला घ्यायला आला आणि आम्ही दोघे एक फ्लॅट मध्ये राहू लागलो. लगेच मी बाथरूमला गेले आणि फ्रेश झाले. मी गुलाबी नाईट गाऊन घातला आणि खाली काहीच घातले नव्हते. माझे मोठे आणि पूर्ण शरीर वासनेमुळे दुखत होते. मोहन माझ्या ओल्या शरीराला टक लावून बघत होता. मला माहित होतं की माझा मुलगा तारुण्याच्या आगीत जळत आहे. मी त्याला शपथ दिली की तो आता एखाद्या मुलीसोबत रिलेशनशिप मध्ये नाही येणार, कारण की मला वाटत होतं की त्याचं ध्यान शिक्षणावर असावं. परंतु मी विसरले की तो पण एक मनुष्य आहे. त्याला पण स्त्रीची गरज आहे. जसे जसे मी माझ्या शरीराला बोटाने हात लावत होते तशी माझी गरज वाढत होती. मला समजले होते की मी त्याशिवाय नाही राहू शकत. त्यामुळे मी माझ्या नाईट गाऊनचे 2 बटन उघडे करून त्याला नयन सुख देऊ लागली. त्यावेळेस सर्दी चालू होती आणि थंडी खूप होती. त्याच्या जवळ एक वेगळी ब्लँकेट नव्हती, फक्त एकच होती. तो म्हणाला मी नवीन ब्लँकेट बाजारातून आणतो. तर मी म्हणाले आता दुकान बंद झाले असेल. त्यामुळे आम्ही रात्री सोबतच झोपलो. एका ब्लँकेटमध्ये जसे जसे आम्ही जवळ येत होतो तसे आमच्या शरीरातली आग वाढत होती. माझी तर ओलीच झाली होती. कशा प्रकारे आम्ही स्वतःला सावरत होतो आमचं आम्हालाच माहिती होतं. रात्री माझी झोप उघडली आणि मी अनुभवलं की मोहन हळूहळू त्यांना आबत आहे. जेव्हा मी डोळे उघडले आणि बघितले तर त्याचा मोठा आणि कडक झाला होता. मी झोपायचं नाटक केलं. मी माझा नाईट गाऊन वर केला आणि माझी अमानत त्याच्यात दाबून दिली. त्याचा घोड्यासारखा होता आणि तो मधात फसला होता. तर मित्रांनो, पुढील कहाणी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा.